4-4, 5-5 लाखाची खरेदी केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो 10,64,000च्या बिलावर तर सही शिक्का सुद्धा नाही त्या डीलरचा. ज्याच्याकडून माल घेतलाय त्याचा निदान बिलावर सही शिक्का तर पाहिजे. आहे का याच्या बिलावर सही शिक्का? तो म्हणतो आम्ही चिल्लर देत नाही, आमचं चिल्लरचं नाही. मग जे बिल तुमचं व्हिजनचं काय, व्हिजनवाला तो सांगतो नंबर देतो लगेच लावा. बिल आहे दोन, एक लोकरंगचं आणि एक पृथ्वी कॉर्पोरेशनचं आहे आणि तो एक आयटम 62,000ला घेतलेला आहे. त्याच्यात बिल आहे. मग तो 62,000ला कसा मिळाला हे साधा विषय. आपल्याला व्हिडिओनी मुदत किती दिली तुम्हाला? 19 झाले ना. मग कुठलीही गोष्ट वर्षभरामध्ये राबवली नाही ही यांचे नाकर्तेपणाचा कळस आहे. आलाय का तक्रारी अर्ज? तक्रारी अर्ज आलाय का? मनाप्रमाणे काम नाही झालं म्हणून दुसरीकडे तुम्ही गेले. तिथं काय करता येणार नाही. 2,41,000 कशाला पाणी नेले? मग तिथं नदी होती तर तुम्ही अतिक्रमणाला किती कारवाई केली? आम्हाला मतदान नाही केलं, आपल्याला मतदान अगदीच केलं. ना. ही तुमची जबाबदारी. तुम्ही पाठीचे घालताय तिथं, तुम्ही पाठीचे घालताय सगळे. अतिक्रमणचा तर माझा पहिल्यापासून विरोध आहे. तुम्ही सगळे तिघ म्हणजे गाव आहे का? गावात किती लोक आहे? साधे अर्जाला वेगळी बिल आहे आणि तिकीट लावलेले अर्जाला वेगळी बिल देता का तुम्ही? हे कोणतं चांगली आहे ना तुम्ही? उलट म्हणजे तुम्ही सुईचं बोलताय ना बाबा. सांगतो तुम्हाला, त्याचा फोन लावा लगेच. तो काय सांगतो ते ऐका. त्याच्यात आपण ऑन रेकॉर्ड नंबर लावू. तुमचं बघा ते आता बरं का, मला सांगा तुम्ही आता आहे ना 7 लाख रुपये तुमचा पुस्तक खर्च कोणता आहे ते मग सांगा. आता इथे आलोच तुम्ही 4 वेळा सांगितलं तर कोणता आहे? 2,90,000 झाला. 2,90,000 झाला. वेगवेगळे सगळ्याची 7,01,000 सगळ्याची मिळून 11 महिन्यामध्ये वॉरंटी गॅरंटी ना 12 महिन्याची. म्हणजे तुमचा त्याच्यात काय झालं, इमारत आली तुमचं चिल्लर आला, आरो दुरुस्ती का म्हटलं? तुम्ही आरो दुरुस्ती लिहिली ना तिथं, आम्ही आरो दुरुस्ती धरणार. ते 7 लाख रुपये ना. पुढे येऊ. आता त्याच्यावर नंबर घ्या. इथं कुणाला लावायचा असलं तर नंबर सांगतो मी त्याचा 79,726,58,763 कोणाला लावा. तो काय सांगतो? तो म्हणतो आम्ही चिल्लर देत नाही, आमचं चिल्लरचं नाही. मग जे बिल तुमचं व्हिजनचं काय, व्हिजनवाला तो सांगतो नंबर देतो लगेच लावा. तो सांगतो की माझं चिल्लरचं डिलिंग नाही. लावा ना फोन लगेच. ऑन रेकॉर्ड लावतो लगेच. तो डीलर नाही त्याचा. काय नाही, हे सगळे खरेदी जेमवरती आणि जेमची जेमची आहे. जेमला जेमची बिलं दाखवा मला इथं. कोणाला पाहिजे कुठे जीएमचा शिक्का आहे जरा तुम्ही पण पहा. हे त्याचं बिल तुम्ही जेमचे बिल आहे ना माहिती तुम्हाला? ही बिलं तुम्ही दिल्यात ना? अहो हे त्याची बिल आहे आणि जेमचे बिल आहे ना. बिलं कोणी दिली? तुम्ही दिली. मी दिले पण त्यांच्या. बरं दुसरी गोष्ट पुढे येऊ. तो तर डीलर नाहीच आहे, त्यांनी स्वतः सांगितलं मी याचं डील करत नाही आरोचं. दुसरी गोष्ट, आता तुम्ही सांगता 1 रुपयात जरी ग्रामपंचायत वस्तू आली तर विथ जीएसटी यायला पाहिजे. एक बिल याच्यात जीएसटी लावली का शिवाय टॅक्स इनवाइस आहेत. टॅक्स इनवाइस विदाउट जीएसटी देता येत नाही किंवा टॅक्स लावल्याशिवाय. टॅक्स इनवाइस याच्यावर प्रत्येक उल्लेख आहे. विथ टॅक्स इनवाइस असताना तुमची विदाउट जीएसटी बिल काय 4-4, 5-5 लाखाची खरेदी केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो 10,64,000च्या बिलावर तर सही शिक्का सुद्धा नाही त्या डीलरचा. ज्याच्याकडून माल घेतलाय त्याचा निदान बिलावर सही शिक्का तर पाहिजे. आहे का याच्या बिलावर सही शिक्का? तुम्ही दिले तर ते म्हणताय माझ्याकडे वेगळी बिल आहेत म्हणजे 2 बिल आहेत का? कशी काय 2? त्यांच्या फर्मचं एक बिल असतं आणि जीएमचं एक बिल असतं. आणि बिल असतं ते. काय? तीच बिलं द्यायची ना बाई. हे कशाला आता प्रश्न उपस्थित आहे? आणि चुकीची काय दिली? ते चुकीचं नाही करू. आता नाही ते दोन्ही बिल देतात. ते जीएसटी पण देतात आणि फर्म पण देतात. हा तुमचे उत्तर आम्हाला समजलं काय का? बरं. लोकरंग कॉर्पोरेशन कडून 62,000चं ऍटम ह्याचा सौर ऊर्जेचा खरेदी केलाय. तारीख आहे 4-5-2024 आणि 62,000 तोच पृथ्वी कॉर्पोरेशन कडून 3,17,000ला 7 युनिट घेतलेले. 3,17,740ला पडतो. त्याच दिवशी सेम ऍटम 2 डीलर कडून बिल आहे. एक लोकरंगचं आणि एक पृथ्वी कॉर्पोरेशनचं आहे आणि तो एक ऍटम 62,000ला घेतलेला आहे. त्याच्यात बिल आहे. मग तो 62,000ला कसा मिळाला? हे 7 लाख 3 लाखाला बिलावर जीएसटी का लावली नाही? जीएसटी बिल गव्हर्नमेंट ऐकून घ्या. तुम्हाला जो अर्ज करायचा होता ना तो तुम्ही अर्ज करावा होता. आम्ही सगळी माहिती काढली असती. तुम्ही किती दिवस झाले? एक वर्ष झाले. हे कधीच आहे? हे 24-25 आहे.
पण रेकॉर्ड तर माझ्या 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 रेकॉर्ड तर तीच आहेत ना. माझ्या काळातलं नाही. तुम्ही जर अर्ज केला असता ना तर मी ती सगळी माहिती काढली असती. बरोबर काय पहिले ग्रामसेवक रेकॉर्ड बरोबर घेऊन गेले तुम्ही करा ना अर्ज ना. तुम्ही आता कसं काय घेऊन गेला? ऐका ना भाऊसाहेब, हा. गेल्यावर सही शिका नाहीये. एक मिनिट. तुम्ही ऐका ना, हा. ही माहिती मागायला पाहिजे ना. हा. पण तुमचा एकही माहितीचा अधिकार आपल्याला जाय नव्हता पाहिजे. तुम्ही क्लिअर माहिती दिली का यांना? तुम्ही माहिती किती ऐकून घ्या. अधिकार आपल्याला तिथला तो संपला. माझा प्रश्न आहे. तुम्हाला बघून घे. तो आपल्या यांनी माहिती तुम्हाला मागितली होती. तुम्ही नका मला सांगू. तुम्हाला बघून घे. नियम काय आहे का नाही तुमचा एकही माहितीचा तुम्ही अधिकार आपल्याला ऐकून नव्हता. घ्या. ते माझं माहितीच देत नाही राव. तुम्ही तो विषय इथं नाही. अजेंड्याप्रमाणे काय माहिती मागितली पाहिजे. हा, त्याला आम्ही सगळी माहिती दिली. त्यांना आम्ही सगळी माहिती दिली. कशाची माहिती दिली? काय? आपल्याला कशाला गेले ते? गेलं तर तो त्यांचा विषय. अरे माझा विषय आपल्याला व्हिडिओनी मुदत किती दिली तुम्हाला तुम्हाला कसं काय करायचं? तो माझा 15 दिवस विषय. झाले ना मग. तो माझा विषय तर माझं बघा ना. माहिती काय देत नाही तुम्ही तुम्ही तर काय करायचं तुम्हाला विषय काढायचं? ए, सर- तो विषय माझा नाही. तो विषय माझ्यावर माझं बघून घेईन. माहिती नाही. माझ्या विषय आहे तो. माझ्या कारवाई. मनमानी तुमच्या मर्जी चालणार आहे काय? का? नाही, माझ्या कारवाई. करीन ना. नाही, कारवाई. तुम्हाला माहिती ग्रामपंचायतीला नाही. नियम रूल काय का नाही तुमच्या मर्जी चालणार आहे का ग्रामपंचायत तुमच्या मर्जी हे चालणार काय आहे. तुमच्या घरची माहिती मागायली, घरची ग्रामपंचायतची माहिती माहिती मागायली. मागायली. ती एवढा पण मोठा गटार देणार नाही. राव. एवढा मोठा गटार त्यांना असू दिला द्या ना तुम्हाला 15 दिवस दिले काय? त्यासाठी आणि ते व्हिडिओचा आदेश असतो तुम्ही तुम्हाला व्हिडिओचा आदेश काल कुठे पाठवलं? तुम्हाला काल कुठे पाठवलं? माहिती. व्हिडिओचा आदेश नाकारता का नाही तुम्हाला 15 दिवस कुठे गेले का पाठवलं? तुमचे? हा विषय meeting नाही तो. तो विषय meeting नाही. meeting विषय नाही, 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 तुम्ही विचारलं माहिती आहे. म्हणून आम्ही तुम्हाला ऐका सांगितलं. थांबा. तो विषय meeting नाही. मीटिंगचा विषय ना हा. मला सांगा आपल्या 5 वर्षामध्ये सोशल ऑडिट किती वेळा केलं तुम्ही हा? 5 वर्षामध्ये सोशल ऑडिट किती वेळा केलं नाही सांगते तुम्हाला. काय झालं नाही. जबाबदारी तुम्ही 6 महिन्यापासून सोशल ऑडिट व्हायला पाहिजे. 5 वर्ष एकदा नाही. ए, कोण? नाही. हो, तुम्ही थांबा. तुम्ही थांबा, काका. शांत बसा. मला एक सांगा सोशल ऑडिट घेणं तुमची जबाबदारी आहे का नाही पाठीमागं मला विचारलं पाठीमागं. अहो तुमच्या हे 2 वर्षात सांगा किती वेळा सोशल ऑडिट होतो सोशल ऑडिट घ्यायची जबाबदारी तुमची आहे का आता नाही एक वर्ष झाले, आलो आहे. हा पण 1 वर्षात किती वेळा 2 वेळा तरी सोशल ऑडिट घेणं 2 वेळा तुमची जबाबदारी होती का नाही घेतलं का तुम्ही तुम्ही या, तुम्ही मला सांगा की ना 20-25 वाढीव झाले, अजून ते नोट आलेलं नाही, त्यानंतर तुम्हाला द्यावं लागेल. ऑडिट रिपोर्ट का देत नाही लोकांना तुम्ही काय? 3 वर्ष झालं आता मला 21, 22 आणि 22, 23 दिला हा. त्याच्यानंतरची ऑडिट रिपोर्ट लोकांना का देत नाही आता तुम्ही हा विषय चला, तुम्ही विषय बरं आम्ही खोटा नोटीस तेवढे. नका. बरं खोटा नका तुम्ही विषय. हे विषय. हा, तुम्ही एवढी खोटा नका. ही सायकल आणली 60,000 रुपयाच्या. हा, ते किती आणल्या? 3 सायकल आणल्या. 20,000 सायकल. 8% GST त्याला. ज्याच्याकडून ऐका ज्याच्याकडून लाभार्थी घेतल्या त्याचं कोणी? बिल आहे माझ्याकडे त्याचा नंबर आहे त्याला लगेच 6,000 अहो, मला तर माहिती आहे माझी. आलेल्या अर्जाचं तर ऐकून एक या आणि विषय क्रमांक 7 आयरेवळच्या मान्य अध्यक्षांच्या परवानगीने विषय. भाऊसाहेब स्वच्छता अभियानाचं जे होतं ना आपलं आपण ज्या डस्टबिन आणल्या कुंड्या टाकल्या त्या कधी स्वच्छच केल्या नाही ओला वाळण्याचा तर काही विषय राहिलेला नाही हा हा ज्या कुंड्या आणल्या 2-3 वर्षापूर्वी त्या भरलेल्या आहेत त्या कधी खालीच केल्या नाही ज्या ठिकाणी ठेवल्या त्याचं कधी कोणतरी संध्याकाळी काडी ओढतं अख्ख्या गावाला दूर येतो त्याचा अख्ख्या गावाला दूर येतो अनेक ग्रामसभेमध्ये मी वेळोवेळी सांगितलं की तो दूर अख्खा गावात येतो ह्याच्यावर कधी चर्चा होईल का स्वच्छता अभियान म्हणजे काय का संध्याकाळी दूर सगळे सदस्य सरपंच सगळं गाव गेल्यानंतर गावाला दूर द्यायचं मग गेली जायचं परसाळ गावाच्या वर जातो मच्छर तरी पण राहतील त्याच्यात. आणि मच्छरचा सोडून द्या मच्छरला आपण आटोक्यात आणू शकत नाही कारण आपण स्वच्छता अभियानासाठी गाडी आणलेली आहे ना वाटतं आणली का गाडी आणले आणले पुढे इलेक्ट्रिक गाडी ड्रायव्हर किती वर्षापूर्वी आणली आता एक वर्ष झालं. नसेल राव भाऊसाहेब हा. वर्षात ड्रायव्हर नाही ड्रायव्हरला पगार द्यायला हे ते बाकीचे बऱ्याच गोष्टी असतात. 15 वित्त एक मिनिट, 15 वित्त आयोग ऐका पत्रकार बांधव माझी विनंती आहे. 15 वित्त आयोगामधून स्वच्छता अभियान पर्यावरणासाठी कुणालाही विचारावं लागत नाही कायद्यात तरतूद आहे आणि ह्या तरतुदी असताना हे स्वच्छता अभियानासाठी कुठलीही गोष्ट वर्षभरामध्ये राबवली नाही ही यांचे नाकर्तेपणाचा कळस आहे 15 वित्त आयोगाचा निधी शालेय तुम्हाला विद्यार्थ्यांना लाईटसाठी पोषणार्थ. पाण्यासाठी स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणासाठी कुणालाही ग्रामसभेत विचारायची आवश्यकता नाही भाऊसाहेब हा कायदा सांगतो आता 15 वित्त आयोगाचा निधीच त्यासाठी. मला नको सांगू त्यांना सांग स्वच्छता आणि साफसफाई मला सांगा हे भाऊसाहेब. स्वच्छतेवरती काय केलं तुम्ही भाऊसाहेब. आज सगळं दूर गावात येतोय आज मी 2 वर्ष सांगतोय दूर येतोय एकही नाही त्याच्यात काय करू शकला आपण आज बालेरा वस्तीवरती पाण्याच्या बाबतीमध्ये अडचण आहे 2 महिने कुणी बोललं नाही काही विषय नाही सारखी ती ओरडतात
15वी आयोगातून तुम्ही कधी गावाला विचारलं तेव्हा तुम्हाला सांगायचं होतं आम्ही त्यांना पाणी द्या. आज एखादी विहीर खातं छोटीशी तिथं मी 5 गुंठे दिले त्यावेळेस आज पाणी आलं असतं. 15 वर्षापूर्वी मी माझी 5 गुंठे जमीन दिली नाही एकाला करता आलं. त्यावेळेस जर केली असती तिथं पाण्याचा सोर्स आज सुद्धा आहे. आज सुद्धा त्या नदीमध्ये त्या पलीकडच्या डाव्या कालव्यातलं पाणी येतं. तुम्ही माझी 5 गुंठे तर माघारी नाहीच नाही दिली. ते राहू द्या काय अडचण नाही गावासाठी. परंतु तिथून जर पाणी आणलं असतं आज गावाच्या नांद्रेमाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत शिदूर तिथपर्यंत पाणी आलं असतं. एवढं पाणी आपल्याला पिण्याच्या नावाखाली आणता येत होतं. मग म्हणले इथून घ्यायचे गावाजवळून. त्याच्यावर प्लॅन झाले त्याच्यावर अनेक झाले. हा सर्वे झाला. ह्या सर्वेचं 3-4 वाजले जलजीवन योजनेचे. अख्ख्या राज्याचं वाजले आपलंच काय त्याच्यात तो विषय नाही. त्यावेळेसही मी सांगत होतो इथून पाणी कॅनल मधलं घेऊ नका तुम्ही थांबा. आणि आपले खिशातले कोणाचे पैसे जात नव्हते त्यावेळेस अजून 10-15 कोटी रुपये सरकार आपल्याला देणार होतं. धरणातलं पाणी आलं स्वच्छ पाणी आलं असतं. आज गणपतीच्या माळावरती अशी एक योजना राबवली. अख्खी योजना पडलेली आहे. आज पत्रकाराला विचारा त्या योजनेचा उपयोग झाला नाही. त्या योजनेवर यांनी मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ती योजना बंद होती. त्याचं कारण असं आहे त्या कॅनल मध्ये गुरं मेल्यानंतर टाकत्यात उकरडे टाकत्यात सगळे घाण असते आणि पाणी आल्यानंतर ते पाणी तिथं गेल्यानंतर आज त्याच्या तोंडाशी सगळं कंजाळ उगवलंय गवत उगवलंय झाडी झालेली. स्थानिक स्वराज्य संस्थेने काय काम केलं गावात सांगा ना मला त्याच्यावरती पाण्यावरती. स्वच्छता अभियान नाही राबवता आलं व्यवस्थित. पर्यावरण राबवता आलेलं नाही. आज आपण त्याच्यावरती बोललो तर थोडस वाटतं वाईट. आज 2-3 लाभार्थी निवडले ठीक आहे. अपंगाचे तुम्ही तसे लाभार्थी निवडताना नक्की निवडा काय दुमत नाही आमचं त्याच्यात. परंतु ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आज हे ड्रेनेजचं आपण काम केलं पुढे गेल्यानंतर छोटे पाईप मागते ते काम तसंच पडलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण केलेली काम आहेत त्याचं आज आपण तुम्ही सरळ सरळ बडबड केल्यासारखं वाचलं किती गावातल्या लोकांना समजलं सांगू द्या मला. कळालं का कुणाला सांगा त्यांनी काय उपयोग होतो भाऊसाहेब. मग तुम्ही म्हणजे आपली जी जनरल बॉडी होती ह्याच्यात त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित त्या वेळेस वाचलं. आज वर्ष झालं आपल्याला प्रत्येक वेळेस ज्याला तुम्ही विचारायला गेला तुम्ही का अरे दिलाय का एखादा त्याच्या कागद? नावावर 7-12 आहे मला त्याची एक सांगा समज भाऊसाहेब. नाही त्याला. ओ भाऊसाहेब तुमच्याकडे तक्रारी अर्ज आलाय का कुणाचा? आलाय का तक्रारी अर्ज एखादा तक्रारी अर्ज आलाय का तुम्ही ती तरी बाजू कसं काय लावून धरली. आलाय तक्रार का होईल म्हणून. तुमच्याकडे? असं मी कसं तुम्हाला काय? एकच म्हणलं होतं. भाऊसाहेब आम्हाला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. तक्रारी अर्ज घ्या म्हणून. दाखवा ना तक्रारी अर्ज. पुढं अहो ग्रामसभेत दाखवा ना. साहेब, भाऊसाहेब. सगळ्याला अर्ज करायचा सगळ्याला अपिला तक्रारी अर्ज जायचं. कसा असतो? ऐकून घ्या प्रत्येक गोष्ट लगेच मात्र तुम्ही अर्ज द्या तुम्हाला काय असेल ते कळेल. अर्ज द्या नाही तुम्ही बदललेल्या निर्णयाला तुम्हाला तक्रारी अर्ज म्हणलेलं वाचता तुम्ही तक्रारी अर्ज आणता. कुठे तक्रारी अर्ज तुम्हाला? कोर्टाचा पद्धत वेगळी असते आणि अर्ज बदल अहो ते वेगळा. ग्रामसभेत इतकं वाचा ना येडी तुम्ही. नाहीत सगळी एवढी येडी नाहीत लोक एवढं द्या. हा. असेल तर चलन ती दाखवा. होईल बंद राहील त्याचा काय विषय 10 नाही. लाख पण येडी रुपये नाहीत लोकं तुमच्या एवढं मनमानी द्या. कारभार फक्त तुमच्या मनाप्रमाणे काम नाही झालं म्हणून दुसरीकडे तुम्ही गेले. तिथं काय करता येणार नाही मग. तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज आल्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय. ऐकून घ्या. आमच्याकडे सगळी ग्रामसभेत माहिती पण झालता. ग्रामसभेत विषय घेतला. अहो भाऊसाहेब ग्रामसभेत न काम एकत्र तुम्ही कोण विचार करता बसलं तुम्ही तुम्हाला कामं बदलल्यात काय सांगता माहिती. तुम्ही. आम्ही काय बोलत नाही म्हणजे आम्ही- काम बदलताना आता त्यो नाही मशानभूमी पसल्या पाण्याच्या टाकीचा आणि मुतारीचा तुम्ही विषय ग्रामसभेत घेतला होता का. तिथं भाऊसाहेबांनी लिहून दिलंय तिथं नदी आहे म्हणून पाण्याची सोय झाली आणि बाजार तळाव शौचालय म्हणून शौचालय लागत नाही म्हणून आम्ही काम बदलले. आणि आता तुम्ही परत तिथं पाईपलाईनला खर्च केलाय किती केलाय देऊ सदस्य आहे का असं 2,41,000 कशाला पाणी नेले मग तिथं नदी होती तर. दोघं सदस्यच तुम्ही मग तुमचं डबल मिनिंग बोलता येतं तुम्हाला. नदी आहे म्हणून पाण्याची व्यवस्था झाली. थांबा. तेवढ्यासाठी हो, थांबा. बरं का तिथं लिहून दिलाय तुम्ही लोक सांगत होते तिथं पाहिजे मोतारी म्हणून. आणि मग तुम्ही काम बदललं कशाला. बदललं. नको म्हणले तिथं परत म्हणले नाही पाहिजे टाकलं तिथं परत. बघा आता. हा दोन्हीकडून आणि लोकांनी कुणी येऊन सांगितलं इथं ग्रामसभेत सांगितलं तर मासिक रेडिओला सांगितलं. मला नाही चाललंय ग्रामसभेत. आणि कोण लोक आहेत ती- अहो तिथं गरज आहे म्हणून आम्ही त्यावेळेस म्हणलो होतो, करा. तुम्ही काम बदललंय. ती तरी कळू द्या नाही, आम्हाला. नाही, नाही, आपण कुणी काय केलं मला माहित नाही. आपल्याकडे त्याच्यासाठी पैसे होते तिथं गरज अहो, आहे म्हणून मी ती काम पाईपलाईन नाही तिथं गरज होती म्हणून आम्ही कराच म्हणत होतो ना. शौचालय होणार आहे. पहिलं काय जशी झालं मला गांधी माहित मला नाही. गटर लाईनची गरज आहे ना तशी आम्ही म्हणतो काय तिथं गरज आहे गरज म्हणून तिथं तुम्ही बी कामं का होती. बदलली ही सांगा आम्ही मला. म्हणतच नाही तिथं गरज नव्हती पण काहीतरी कागदपत्र आली पाहिजे नाही तर. अहो सेठ 10 लाखापैकी 7 लाख रुपयाची पेमेंट दिलं ना ते देऊ नका म्हणलं आम्ही.
हा विषय तुम्ही मीटिंग मध्ये उपस्थित करून तिथं रोखलं पाहिजे. अहो, अर्ज दिलाय इथं- लिखी. नाही इथं असा विषय आहे का हो, लोकांना अर्ज दिसायसाठी दिलाय लिखी. ऐकायसाठी दाखवायसाठी अर्ज दिलाय चाललंय. लिखी, अर्ज. आता हा पाड्याला पाईपलाईनचा विषय ते 1 फुटाचा आणि 3 फुटाचा विषय झाला. तिथं इथून तिथून वाड्यावर सगळं अतिक्रमण झालं. त्याला समर्थन कोणाकोणाचं आहे रे अहो, बाबा? तुमचं कसं अतिक्रमण तुम्ही झालं? किती अतिक्रमण काढलं दादा सांगा बरं तुम्ही. इथं सगळे आम्ही- विरोध- हो. अरे सगळे मी विरोध फक्त आहे. तुम्हाला सरपंच अति- अतिक्रमण ह्या विषयावर आम्ही तुम्हाला मतदान केलं. तुम्ही अतिक्रमणाला किती कारवाई केली? आम्हाला मतदान नाही केलं, आपल्याला मतदान केलं. अगदीच ना. ही तुमची जबाबदारी. तुम्ही पाठीशी घालताय तिथं. तुम्ही पाठीशी घालताय सगळे. अतिक्रमणचा तर माझा पहिल्यापासून विरोध आहे. तुम्ही सगळे इथं असणारे प्रमुखजी बोलताय ना. ऐका प्रमुखजी बोलताय ना. एक बघ. शाळेपाशी गाड्या झाले ना त्याच वेळेस कळलं तुमचं समर्थन आहे का विरोध आहे. सोयीप्रमाणे अतिक्रमण काढायचं नाही जमत दादा. बोलायचं झालं का? जे थांबे ते बोलायचं झालं का? आम्ही विरोध केला म्हणून तरी जास्त अतिक्रमण तुम्ही कोणी केले नाही. तोच आमचा तिथं खऱ्या अर्थाने विजय. आता आम्ही जर थांबलो असतो ना तर तुम्ही सगळं गाव तिथं नेऊन बसवलं असतं आणि तुम्ही सगळे शिल्पकार आहेत. इथं जे बोलताय तुम्ही सगळे त्याच्या अतिक्रमणचे शिल्पकार आहेत. 3 इंच अतिक्रमण कोणी गावाचं नाही केलं. काढताना सगळे नाही. अरे कोणाकोणाची माणसं नाही. शोधा. उलट वाढलंय. माणसं कोणाकोणाची शोधा तुम्ही. वाढलंय वाढले काढायचं असेल तर काढायचं झाले. आमची तयारी वाढले. आहे. अरे कुणाच्या अतिक्रमण नाही. स्टँड पासून सुरुवात करा. स्टँड पासून सुरुवात करा. कोणाकोणाच्या अतिक्रमण नाही. आता आमचं अतिक्रमण सांगा, रांगणचं अतिक्रमण सांगा, बालेरावांचं अतिक्रमण सांगा. म्हणजे तुम्ही सगळे तिघ म्हणजे गाव आहे का? गावात किती लोक आहेत? अहो, पण तुम्हाला दिसतंय ना? ऐकून घ्या ना. तुम्ही दिसताय ना, अजून काय सांगा. मला काय म्हणायचं? तुम्ही अतिक्रमण केल्याची नावं सांगा. सिद्धेश्वर साळुंक्याचं ना हे सांस्कृतिक भवन आहे. कुणाचं अतिक्रमण आहे तिथं? काय सांगायला सांगायला लागला आम्हाला. कुणाचं अतिक्रमण आहे ते? अतिक्रमण सांस्कृतिक भवन आहे असं ते. का? सांस्कृतिक भवन आहे ते. ते चुकीचा नका. प्रकार झालाय. वैयक्तिक एकाचं कुणाचं नाव घ्यायला आम्हाला सांगू नका. पंचायत भाडं घेते ते अतिक्रमण नाही. भाडं भरते त्यांच्याकडून आपण भाडं घेतोय. सांस्कृतिक या अतिक्रमण तुम्ही भाडं घेता म्हणजे अतिक्रमण नाही. वा इथं शाळेत 30 लाखाचा निधी आलाय ती शाळा सुधार योजनेसाठी. एकाचं तोंड उचकटलं नाही तिथं. ते- ऐका एकाचं तोंड उचकटलं नाही. अरे तुम्ही वर्षात घालवलं ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये त्या माणसाला. त्याला जागा देत होते आपण दुसरीकडे. शाळा सुधार योजनेचं काम असताना किती जणांचं लक्ष आहे तुम्ही? अतिक्रमण कारभार विचारा निघाला तुम्ही किती जणांचं लक्ष आहे तुमचं? आमची पोरं जातात का शाळेत फक्त? कोणासाठी चाललंय ते? का कोणाला? नाही तुम्ही ती एकाने सांगितलं का तिथं त्याला? अभिनंदन राहू दे. बरं का? तुम्ही एवढे जे बोलता ना ते आमच्यासाठी अभिनंदनच आहे. निधी इथं आलेला आहे आणि मग तिथून पुढची उत्तरं तुम्हाला दिली जाते. आणायची जबाबदारी तुमची, माझी नाही. तुम्हाला उत्तरं नाही लागतात ना, उत्तर ती तुम्ही द्यायचं. तुम्ही तुम्ही द्यायचं. जबाबदार आहे. उत्तर द्यायला जिल्हा परिषद येणार नाही इथं. तुम्हाला उत्तर द्यायचं ती जबाबदारी तुमची आहे, आमची नाही. रेकॉर्ड तुमच्याकडे येतो. निधी तुमच्या अकाउंटला येतो. निधी तुमच्या अकाउंटला येतो आणि उत्तर द्यायला उत्तर द्यायला तुम्ही जबाबदार आहे. जिल्हा परिषद नाही. माहिती द्या. किती वेळा संधी दिली त्यांना काही बोला ना, अधिकार आहे माझा. तुम्ही अडवलं का माझा? अधिकार आहे, तुम्ही अडवू शकता. लक्ष द्या इकडं. जरा पुढे या. मला एक सांगा, ऑडिट रिपोर्टरचं खरं मानणार का त्याचं खोटं आहे? ऑडिट रिपोर्ट 2021-22 आणि 22-23 दोन ऑडिट रिपोर्ट दिले मला, तुम्ही पुढचे दिले नाही. आता त्याच्यानुसार सांगतो मी. ऑडिट रिपोर्ट पेज नंबर 3 वर आहे. माझ्याला कोणाला लागते लोकांचे ऑडिट रिपोर्ट आहेत माझ्याकडे. त्यांनाच ती वाचायला लागली तर घ्या. घ्या. आणि त्याच्यावर सांगतो 3 नंबर पेज काढा. त्याच्यावर काय सांगितलंय की जे काही आक्षेप घेतले ऑडिटरने एकाही आक्षेपाची पूर्तता झालेली नाहीये. आता ऑडिटरचे आक्षेप काय आहेत पहा. दुसरा ग्रामपंचायत रोकड बुक आणि बँक पासबुक याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. पेज नंबर 6 काढा, ते वाचा. त्याच्यानंतर पेज 6 आणि 7 ला खाली वाचा. अर्ध 7 ला आहे खाली आणि वर 7 ला आहे. त्याच्यात सांगितलंय साहित्य खरेदी जे काही केली जाते एकही निविदा मागवलेली नाही. रक्कम वाचणार. नाही खाली वाया ना तुम्ही. एक मुद्दा जे आहे ते सांगितलं. आता पहिले एक नंबर रिपोर्ट कंपल्सरी 6 महिन्याला व्हायला पाहिजे. आजपर्यंत एकदाही कोणाला आठवतंय ऑडिट रिपोर्ट झालं? सोशल ऑडिट. सोशल म्हणजे गावातल्या लोकांना ग्रामसभेसमोर. आतापर्यंत तुझ्या बाईसाठी सांगतोय, आता जशी ग्रामपंचायत स्थापन झाली का हा. एकाला सांगता येणार नाही. नाहीच आहे ना, माहितच हा, नाही. एकाला सोशल सांगता ऑडिट काय आहे? येणार. ऑडिट रिपोर्ट तुम्ही दिले नाही कधी गावाला. त्याच्यामुळे आता या वर्षाच्या वर्षाला द्यायला पाहिजे ते. माहिती. आता ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एकाने बी सांगाव की केलेला कारभार सांग आम्ही तू 5 वर्ष नाही, तुम्ही जबाबदारी तुमची काय कर्तव्य पार पाडली पाहिजे ना. हो माहिती. आता आम्हाला कळालं. बघू आता इथून पुढे. दुसरं पोर्टलवरची माहिती तुम्ही सांगता खोटी आहे. खरी आहे का खोटी आहे? चॅनल बघू आता इथून. पोर्टल आहे का? पोर्टलवरची माहिती खरी आहे का खोटी आहे? भाऊसाहेब सांगतील. नाही भाऊसाहेब सांगतील. सांगू. पोर्टल वरची माहिती तुम्हाला सांगितलं मी. फक्त 3 एंट्री होत्या. त्या तीन entry तीन सगळं खरं. एंट्री
3 इटा सोडून बाकी सगळं तीन इटा, करायचं? हा. ओके ठीक आहे बघा खरं आहे सांगताच नाही. कुठलं खरं आता मला आहे? सांगा ऐका त्यांनी 2021 पासून 2 कोटी 2.25 कोटी 1.5 कोटी अशा रकमा टाकल्या तुमच्या काय आले का तुम्हाला पात्र इथं आहे का तेवढे माझा प्रश्न सरळ आहे की पोर्टलवर आल्याच्या नंतर आधी नाही तुम्हाला कळलं ऑडिट कसं झालं त्या वर्षीचं मी आलो गेल्या वर्षी त्या इंटरव्ह्यूची पिक्चर ऑडिट कसं झालं ते मी आलो कधी गेल्या वर्षी आले इंटरव्ह्यू रिपीट आहे बरं हा, नाही नाही तुमचा दोष आहे असं नाही म्हणत हा, आम्ही हा. पण त्यावेळेस त्या ग्रामसेवकाचं काम नव्हतं का ह्या 3 महिन्याच्या दुरुस्त करावं लागतात मग 4 वर्ष लागली त्या दुरुस्त्याला मग ही ऑडिट कसं झालं ठीक आहे ना त्यांचा विषय तो ते आता तुम्ही- व्हिडिओ करतो लक्षात ठेवा 64 लाखाच्या दुरुस्त्या आहे आणि ते मी 4 वर्ष पाठवलं आपला माहितीचा अर्ज केल्यावर तोपर्यंत यांना कळलं नाही की दुरुस्त आहे त्या चुकल्या एंट्री नोंदी चुकल्या आता यांचं म्हणणं आहे की निधी एवढा येत नाही. ऐका, सांगतो. 2 कोटीचा निधी येतोय म्हणून. ऐका ना बाप्पू मी सांगतो जो पोर्टलवर आहे तो सांगतात तुम्ही सांगताय खरं आहे भाऊसाहेब सांगतात कबूल आहे ही दोष देतो पण हे भाऊसाहेब सांगताना त्यांना सांगितलं पाहिलं त्यांच्या लक्षात आले हे एंट्री चुकल्या ते म्हणजे कायगाची जी रक्कम खर्च होती ती खर्ची टाकली पाहिजे यांच्याकडनं ते तशाच राहिल्या त्याच्यामुळे मग ते डबल दिसायला लागले आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं त्यावेळेस पाहिलं ना तेव्हा त्याची- नाही 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 खर्च केला नावे टाकायला पाहिजे होता तो टाकलेला नाही यांनी त्याच्यामुळे ते दिसतंय. जे मला बिलं दिली ही तर तुमची तुम्ही दिलेले आहेत त्या बिलावर 10,64,000चं बिल आहे डीलरचा सही शिक्का नाही आणि बिल आहे असं बिल विदाऊट जीएसटी लागलेलं आहे हे 10,64,000चं बिल विदाऊट जीएसटी विदाऊट डीलरचा सही शिक्का चालतं 10,64,000 आहे आरो बिरो सगळं आहे तिथं तुम्हाला मी कॉपीज देतोय सगळ्या बिलाची तर 10,64,000चं बिल याच्यावर डीलरचा कुठेही सही शिक्का नाही आणि जीएसटी सुद्धा लावलेली नाही कायवर लावली ना 3,99,000चा एक पोल घेतलाय तुम्ही कसला मास्ट पोल आहे 3,99,999 जवळपास 4 लाखाचा आहे जीएसटी विदाऊट जीएसटी बिल आहे आणि त्याच्यावर डीलरचा सही शिक्का नाही 80,000चा प्रिंटर घेतलाय त्याच्यावर सही शिक्का नाही जीएम पोर्टलची बिल आहेत काही पोर्टलवर झाले सांगताय जीएम पोर्टलची बिल आहेत काही मला दाखवा जीएम पोर्टलवरती ज्या सगळ्या खरेदी आहेत त्याचे बिल जीएम पोर्टलचे आहेत आणि ती का दिली नाही फर्मची ती का दिली मग? हा? साधी बिलं का दिली काय? साधी बिलं का दिली मी तयार केली माहिती अधिकार तुम्ही मागा, तुम्हाला सगळी बिलं- माझा माहिती अधिकार नाही अर्ज कसले अर्ज आहेत माझे साध्या हाताचं बघा. ही बिलं कोणत्या ह्याच्यात दिली तुम्ही ही बिलं कशात दिली मग साध्या हाताचं बिल आहे, तुम्ही माहिती साधी अधिकार अर्ज साधी मागा. बिलं देतो तुम्ही कुठे माहिती आहे का आपण ते दिलेत तुम्हाला ते बिलं. नाही, नाही, साधी मग अर्जाला तरी वेगळी मोठी आहे. साधी अर्जाला वेगळी बिल आहे साधी आणि अर्जाला वेगळी तिकीट बिलं. लावलेल्या अर्जाला वेगळी बिलं देता का तुम्ही याच्यावरती जीएसटी नंबर आहे त्या बिलावरती पत्रकारासमोर ऐकून घ्या ह्या बिलावरती जीएसटी नंबर आहे म्हणजे हे बिल जीएसटीच आहे आपण टॅक्स इनवॉइस काय? विदाउट जीएसटी Tax जीएसटी invoice लावले दाखवले जीएसटी लावले का? तो आता विषय त्यांचा आहे लावायचा नाही लावायचा अरे, बिल तुम्ही घेतलं कसं? तुम्ही ऐकून बिलं घ्या किती ऐकून payment किती घ्या. पावसाळ्यात? विषय असा त्या डीलरची वाट लागेल जर जीएसटी मध्ये गेली कंप्लेंट जीएसटी मध्ये जर कंप्लेंट गेली ना डीलरची वाट लागेल डीलरची लागवली यांची बी लागवली नाही, तुम्ही एवढी बिलं विदाउट जीएसटी ह्या 2 वर्षात तर काहीतरी 19 लाखाचा मला वाटला पण शालेय साहित्य गणवेश विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट कुणाला खुर्च्या कुणाला सायकली कुणाला काय वाटलंय हे जे 15 वित्तागाचा निधीतून खर्च दाखवलाय ऍक्च्युली तो खर्च ICDS योजनेचा आहे तर तुम्ही 15 वित्तागातून केला डायरेक्ट वळवला तिकडं मग त्यासाठी काय शाळांची तशी मागणी पत्र होती का युनिफॉर्म पाठवले गणवेश पाठवले गर्भवती महिलांना पोषण आहार दिले ड्रायफ्रूट वाटलं हे जे वाटलं ह्याला तो 15 वित्त आयोगाच्या निधीची काय परमिशन काढली होती इकडे ट्रान्सफर करायला बीडीओचं पत्र होतं का शाळांनी तशी मागणी केली होती का की आम्हाला हे ऐकून घ्या 15 व्यक्तीबद्दल आता म्हणजे तो त्याची परत ह्या वर्गवारी असते त्याची काय वर्गवारी असते परत वर्गवारी खर्च करायला असतो बरोबर काय मग आता ग्रामसभेत निर्णय झाला असतो तो की महिलांना गरोदर महिलांना हे वाटा काय पूर्वपोषण वाटा किंवा शाळेतील मुलांना ट्रॅक्टर घ्या हे आपल्याला काय देते त्याला काय कोणी निमंत्रण घ्यावं लागत नाही मध्ये शेवटचं पान आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचं ह्याने लोकसेवा केंद्र म्हणून 2,14,000 तुम्ही खर्च टाकलाय हे लोकसेवा केंद्र कुठे आहे त्याचं मला काय दिसलं नाही पुन्हा किती लोकांना आतापर्यंत कागदपत्र दिले नाही आपले सरकार सेवा केंद्र आहे ना हा विषय गव्हर्नमेंटचा आहे जे आपण काम करतो माणूस हा तो त्याचा पगार तो आपण तिकडे देतो बरोबर
दिसलं नाही कधी काम करताना, कोणाला काही दाखले मिळाले नाही त्याचे. जे रस्त्याची कामं झाली, रस्ता कॉन्क्रीटची, बरं हा त्याची तुम्ही मला झेरॉक्स दिल्यात मेजर बुकची. बरं हा फक्त मला एका व्यक्तीला याच्यात असलेलं आहे, याच्यात कुठेही काय दराने कामं दिली, किती कामं दिली, काय रेटने दिली, बिल्डरला किती, कॉन्ट्रॅक्टरला किती पेमेंट केलं, काही कळत नाही. तुम्हाला विचारलं म्हणजे आम्हालाही कळत नाही, ह्याला जाऊन विचारा इंजिनियरला, तुम्ही पेमेंट केली कशी केली. आता याच्यात कुणी सांगा की याच्यात दाखवा मला की काय रेटने पेमेंट केलंय, कसं केलंय, काहीच कळत नाही. माझ्या घराखाली तो हा. दिला ना अर्ज कशाला? आता दिला ना माहिती आता ते सगळं तुम्हाला माहिती बोलून नाही, नाही नाही. मग ज्याने त्याच्यामध्ये ते कोटेशन भरल्यात, मग ज्याचं कोटेशन लोएस्ट असेल त्या माणसाला ती काम दिलेलं बरोबर असतं. आहे. फक्त त्याच्यात बाकीचा विषयच येत नाही. ते काम समजा 5 लाखाचं आहे, ती त्या माणसाला मिळालं, त्यांनी ते करायचं. फक्त त्या इस्टिमेट प्रमाणे केलंय का नाही एवढाच विषय. बरं, ठीक. याच्यात असं वैयक्तिक वेगळं काही ना. त्यांना कामं दिली, कमीत कमी 3 तर निविदा घेतल्या असतील. जा, जा, जा. निविदा दाखवा. पोर्टल वरतीच येत. तुम्ही आता माहिती मागितली ना तुम्ही त्याची. सोशल ऑडिटची माहिती तुम्ही माहिती द्या ना. पण माझ्या घराखाली सोशल ऑडिटची पण अर्ज आहे माझा, तुम्ही आता द्या माहिती. माहिती दिली सगळी वाचला किती वाचला तुमचा माझा अर्ज तो विषय माझ्यासाठी झाला, गावासाठी कळू द्या, गावाला कळू द्यायचं नाही का काय? सगळं अनुभव येतात, सगळं नाही, माहिती नाही. देतात. मग अख्ख्या गावाने अर्ज आता द्यायचा का? तुम्ही नाव गावाला द्यायचं. कळू द्यायचं नाही का काय चाललंय, माझा अर्ज आहे, मला मिळाली, गावाला नाही कळू द्यायचं का? सोशल ऑडिट का घेत नाही तुम्ही? नाही, माहिती नाही दिलं. ते टेंडर सगळे. मग ते सांगा ना. टेंडर ते सगळे. बिल्डरशी झालेले अग्रीमेंट, त्याचे सगळे टेंडर आहेत. ऐकून घ्या, सगळे टेंडर आहेत. टेंडर आहेत सगळे. कुठेही निविदा हा, मागवलेल्या टेंडर नाही, आहे, document टेंडर केलेले आहे. नाही, ऑडिटरचा शेअर आहे ऑडिट रिपोर्ट मध्ये. ग्रामपंचायतीने स्वतः काम तेवढं केलेलं नाही, पुन्हा दिलेलं पण ठीक नाही. आहे, स्टॉक रजिस्ट्रेशन नोंदी आता देतो, काय? सोशल ऑडिटचा अर्ज आहे. तुम्ही- सगळ्या स्टॉक छोटे- रजिस्ट्रेशन छोटे नोंदी काय 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 बोलणार? दाखवा. तुम्ही सोशल ऑडिट मागतो मी. तुम्ही- हा. काय तुम्ही बोलताय? आता पण असं नाही दिसत. रेकॉर्ड आहे, हा, 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 मागताय, तुम्हाला उत्तर द्यायला. आम्ही नामाची मीटिंगमध्ये विषय घेऊ आणि पुढच्या सोशल ऑडिट वेळेला करायचं का नाही ते ठरवणार होतं. हा. म्हणजे ग्रामसभेत आता- ग्रामपंचायत अधिकारी तुम्ही आता ठरवा लगेच- का? नाही, लगेच तुम्ही- 5 वर्ष तुम्ही ऑडिट मासिक मिटिंगला चर्चेला का घेतलं नाही? लगेच आता नाही येत झाले. अचानक आता 5 त्याची माहिती काढावं लागते, त्याची माहिती काढावं लागते. सोशल ऑडिट हा विषय बाजूला ठेवू. माहिती काढावं लागते, नंतर ते लागते. अहो साहेब, मी काय विचारतो, तुम्ही बोलताय काय, उत्तर काय विसंगती करताय तुम्ही मुद्द्यावर या. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आतापर्यंत मासिक मिटिंगला जेवढे ऑडिट झाले ते का घेतले नाही? तुमच्या काळातले, तुमच्या आधीच्या काळातले त्या 5 मासिक मिटिंगला तुम्ही ऑडिट चर्चेला का घेतलं नाही? हा विषय माझ्या काळात चाललाय 23-24 चा, तर हे आता पुढच्या वेळेला मी ठेवतो. 23-24 कधी झालाय? हा? कधी झालाय काय? ऑडिट? ऑडिट याचे काळ झाले, ते ऑडिट होतं आता आमच्याकडे 1 मग महिना. मॅडमच्या काळात झालेलं ऑडिट तुम्ही त्याच्यानंतर वर्षभर झालं काम करताय का मासिक मिटिंगला घेतलं नाही? याचं उत्तर द्या फक्त. अहो, नोट आता आलेली, नोट आता कधी आलेली नोट? कधी नोट आली? पुरेसे. हा? मासिक मीटिंग डिसिजन घ्यायला 8 दिवस पुरेसे आहेत. 8 दिवसापूर्वी माझा अर्ज आहे. काय? त्याच्या आधी 8 दिवसापूर्वीचा अर्ज होता काय होता? सोशल ऑडिटचा. ऑडिट नाही हो, थांबा, तो सोशल ऑडिट नव्हत्या बाजूला. हा. साधं ऑडिट आमच्या पुढे का नाही आलं मासिक मिटिंगला? एवढं सांगा. मला तुम्हाला ते सांगतो ना, हा, तेवढं सांगा. TV ऑडिट टूट आहे ना, माझ्याकडे आता आलेली आहे एक नोट तुमच्या पाठीमागे ही चर्चेला आल्यावर मग तुम्ही आमच्या पुढे आणा. हा, आता हे मासिक मीटिंग ठेवणार, त्याची चर्चा होईल. इथून मारा का नाही आलं? तो तुम्ही विषय घ्यायचा, का पाठीमागे विषय होता. सरपंचाने घ्यायचा का? आम्ही तुम्हाला विचारलं की आम्ही विषय घ्यायचा. मग तुम्ही सदस्य कसा ठेवू? आम्ही सांगितलं तुम्ही ऐकता का? काहीतरी मत आहे तर हा? कारण. नाही नाही, आम्ही सांगितलं तुम्ही ऐकता. आम्ही सांगितलं. मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही विषय घ्यायला सांगितलं, तुम्ही बरं घेतला बरं. काही मत आहे तर- काही बोलतो तुमच्या सोयीनुसार जपतं का तुम्हाला? एक उत्तर तर द्याय ना तुम्ही. तुम्ही बोलला की बरोबर. उलटं बोलत आहे तुम्ही. उलटं म्हणजे तुम्ही सुईचं बोलताय का बाबा? सुईचं बोलताय का तुम्ही? सुईचं बोलताय का तुम्ही? सरळ बोला तुम्ही. हा? विषय कोणाला विचारून घेता तुम्ही? विषय पत्रिकेवर सदस्यांना विचारता का गावात? सरपंच विषयात हा? पास करणार आहे. मग आम्हाला काय विचारायचं कारण आहे? हा? आम्ही काय सांगायचं कारण आहे? तुम्ही ऑडिट रिपोर्ट मासिक मिटिंगला का घेतला नाही विषय? अहो, इथून मागं काय घेतलाय आमचा विषय, इथून पुढे काही होईल, इथून मागं काय घेतलं नाही आमचा विषय. तुम्ही तर काय द्यावं आता? अरे विषय नाही, आम्ही सांगतो का सदस्य का सरपंच सांगतो? विषय आलाय आता माझ्या घरात 23 चा. इथून मागं तुम्ही 12 महिने काम करतोय, आतापर्यंत का घेतला नाही? हा. आणि ग्रामस्थ म्हणून काय वाटलं एखादा विषय टाकायचा म्हणून तर तुम्हाला आम्ही 4-2 विषय सांगितले, तर तुम्ही आम्हाला अशी उत्तर दिले बापू यांनी की आपलं काय वैयक्तिक काम नसतं, गावातून कोणीतरी तुम्हाला मी आमचं काम सांगितलं बापूला किंवा बापू आमचं काम आहे ते सांगा, तर तुम्हाला अजिंठा घेतल्याशिवाय ते करता येणार नाही. अजिंठ्याचं घ्यावं लागेल. यांना 4-5 कामं अशी सांगितली की ते अजिंठ्या घ्या, म्हणजे तुम्हाला लोकांना उत्तर द्यायला परत सोपं जातं. समजा तुम्ही एखादं काम अजिंठ्या नाव घेतलं नाही घेतलं, इकडे लोकांच्या समाज कार्यासाठी केलं की त्या तुम्हाला अडचणी येतात, मग तुम्ही किती काय उत्तर दिली आम्हाला?
नाही घेतली. काय उत्तर द्या? कोणती गावं तुम्हाला सांगितली? काय सांगता नाही. आणि सगळं या 1, 2, 3 देऊन सांगतो तुम्हाला परत. ऐकून घ्या ना. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ना, ऐकून घ्या. ह्या संस्थेचा विषय पत्रिकेवर ह्या संस्थेचे जबाबदार व्यक्ती साहेब, बेजबाबदार उत्तर नका देऊ तुम्ही. बेजबाबदार उत्तर नाही नाही तुम्ही ऐकून घ्या. हे विषय पत्रिकेवरती विषय टाकायचे पुन्हा घेतले सरपंच जातो. बरोबर ऐका मग तुम्ही आत्ताच मला सदस्य सांगितलं. हा? आता काय सांगितलं तुम्ही? तुम्ही काय सांगितलं? सरपंच नंबर 1 ऐका. नंबर 2 तांदळी ग्रामपंचायतनी कालची त्यांची ग्रामसभा झाली. तिथं खाली डायरेक्ट टिप टाकलेली असते सरपंच की ऐन वेळेचे विषय सरपंचाच्या परवानगीने होते. परंतु ज्यांना ज्यांना विषय मांडायचे असते त्यांनी 2-4 दिवस अगोदर तुमचे लेखी मांडा, म्हणजे आम्हाला त्याच्यावर उत्तर देता येते. तुम्ही आज कारवा करण्यापेक्षा त्याच्यावर टिपता भोका नाही ठेवतात. मग इथं आल्या म्हणता की तुमचा अर्ज नव्हता. हे काम तुमचं आहे, सरपंचाचं नाही. ऐकून घ्या ना. हे काय सांगतो, सरपंच 2 वर्षाला बदल, 3 वर्षांनी दुसरा येईल, 2 वर्षांनी दुसरा येईल. तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात चालले आणि तुम्ही म्हणजे सरकार आहे. तुम्ही बदलू द्या, पण 3 महिने बदलले की मागलं 2 वर्षात मला काय माहितीच नाही म्हणतात. पण काय ना पुढे कळून देता का कोण? समजा मागला ग्रामसभा तुम्ही आज बदलून गेले, तुम्ही केलेलं काम, तुम्ही लिहिलेलं काम मागला तुम्ही घेऊन जाणार का सगळं? तुम्ही कागदपत्र इथंच ठेवणार आहे का? बरोबर आहे. तुम्ही आता प्रश्न रमेश गारकेने विचारला किंवा दिलं जीएसटीचे नाही आमचं नाही, तुम्ही त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही विसंगत उत्तर देता. तुम्ही म्हणता तुम्ही माहिती अधिकारात तुम्हाला जीएसटीची बिलं दिली. अहो तुम्हीच काय बोलताय, तुम्हीच काय उत्तर देताय, तुम्हीच काय बिलं देताय, तुम्हालाच कळा. ऑन रेकॉर्ड उलट तुमचं अभिनंदन करतो मी. तुम्ही आज एवढे पत्रकार बोलवले चांगले, ग्रामपंचायतचं मी तुमचं अभिनंदन करतो की अशाच पत्रकारांनी बी सहकार्य केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतीने पत्रकार बंधूंना बोलून म्हणजे लोकांच्यात मेसेज जातो व्यवस्थित. तुम्ही सुद्धा उत्तर देताना जबाबदारीने द्यायचं. तुम्ही वेळ काढू पहा, तुमच्याकडे कागद आहेत ना, तुम्ही द्यायला काय अडचण आहे? कागदपत्र द्यायला टाणाखाली करता इथंच शंका येते. नाही, नाही, शंका नाही विषय तो. तुम्ही 18 तारखेला अर्ज द्या. मला 30 दिवस लागतील. 2 वर्षापूर्वी सांगितलं, 30 दिवशी मुदत. अर्जाचे एक कंप्लेंट बंडल आहे 50 अर्ज आहे. माहिती आहे त्याच्याकडे अर्ज आहे ना, 30 दिवशी मुदत. नाही, त्याला अर्ज दिलेला व्हिडिओचा आहे. आदेश काय होता ते सांगा. त्याला अर्ज दिलेला आहे. व्हिडिओचा आदेश काय होता, किती दिवसात उत्तर द्यायचं होतं तुम्ही आपल्याला? मला 15/5 ते मला ते ला पत्र पाठ झाली. पाठवलं तुम्हाला माहिती. हा? कोर्टाने पाठवले तुम्हाला. पुढं दाखवा त्याची पोहोच. नाही. पोहोच दाखवा. पोहोच दाखवा. पोस्टाची पोहोच दाखवा. अधिकाराचा विषय हा. खोटी माहिती देऊ नका. पोस्टाची पोहोच दाखवा मला. साहेब, प्रत्येक प्रश्न जर विचारला तुम्ही माहिती अधिकारात तिकडेच लावायला पोहोच लावलं नाही, ग्रामस्थांना. पोहोच द्या. तर आम्ही ग्रामसभा घ्यायची कशाला? आणि ऐका ना, पोहोच द्या मला दाखवा. प्रत्येक पोस्टाची. प्रश्नावर तुम्ही मागची नाही, आत्ताची नाही. आत्ताची ह्या आपल्याची सुनावणीची पोहोच द्या. देऊ नाही, शकत भाऊसाहेब येड्यात काढतोय येड्यात काढतोय, सर. ग्रामस्थांना सुद्धा. यांनी त्या मुदतीत नको देऊ जे जाय त्याने सस्पेंड होईल ती. नाही, माझा नको देऊ ऐका ना त्याच्यामुळं. बापू. त्याचं हा, कर्तव्य आहे. काय करतो माहितीये का? ती झालं, पण कर्तव्य, पण ते देत नाही आता त्याला काय कर. तुम्हाला काय माहित नाही बापू. हा नंतर मला रिक्वेस्ट जाऊ द्या ना, ज्यांना विषय सोडून आता रेकॉर्डिंग सोडलं नाही ना, रेकॉर्डिंग दाखवू का सगळे सगळे आता हे मला हे सांगायला मला हा उद्योग आहे ना, ऐका ना, कुणाची नोकरी जावी, कुणाच्या पोटावर पाय द्यावा हे उद्देश नाही माझा. फक्त मला माहिती पाहिजे. तुम्ही द्या. तुम्ही 2 वर्ष का लावली द्यायला, माझा तेवढाच विषय आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्न विचारायचा का नाही? कारण तुम्ही माहितीचा अधिकारच मागत आहे मला प्रत्येक प्रश्नाला. म्हणजे विचारायचं का नाही यांनी पण आम्ही पण. आणि आपल्याला गेल्यावर का माहिती मिळते हेच एक उत्तर द्या ना. अधिकार मिळत नाही प्रत्येक. आणि माहितीचा अधिकार जर तुमच्याकडे अर्ज केला तर त्याचा अपिलात गेल्यावर का अर्ज माहिती मिळते? अधिकार मिळत नाही. म्हणजे अधिकार नाही दिली, अधिकार नाही दिली. ऐका, या ठिकाणी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ग्रामसेवक याच्यातला मधला जो म्हणून ग्रामसेवक असतो. जे काय ग्रामपंचायतीमध्ये अनियमित होईल, चुकीचं होईल, ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद कळवायची जबाबदारी भाऊसाहेबांची असते. हा भाऊसाहेब, माझ्याकडे फोन रेकॉर्डिंग आहे. हे भाऊसाहेब सांगतात की ग्रामस्थांची जबाबदारी असते ती, आमची जबाबदारी नाही. ग्रामस्थांनी मला सांगा मग तुमचं काम काय? मला सगळे एवढे गोंधळ झाले. ग्रामसभा घडायला गेल्या 3-4, त्याचं इतिवृत्तामध्ये नोंद आहे का? इतिवृत्त दाखवा मागच्या ग्रामसभेचं. त्याच्यात त्या उधळलेल्या ग्रामसभेची नोंद आहे का? विषय घेता येत नाही. तुमच्या विषय नंतर चालले ते. बरं, ठीक आहे. आता आमची नोंद घेणार आहे का? आमच्या ऑफिसची ग्रामसभेमध्ये घेणार ना आता. इतिवृत्तामध्ये घेणार ना. मागच्या घेता घ्यायच्यात. आता ऑडिट नाकारलं, सोशल ऑडिट नाकारलं, ते इतिवृत्तात लिहायचंय. आणि ऑडिट रिपोर्ट किती दिवसात देणार ते सांगा. सांगतो की ना आताचा विषय आजच्या याच्यामध्ये आणि विषय आहे. त्याला सरपंचाने त्याला परवानगी दिली, त्याच्यामुळे ते विषय चालल्यात. गेल्या सभेमध्ये आणि विषयच नव्हता. आणि आज त्या अर्ज होता 8 दिवस.
तुमच्या अर्थ प्रत्येक अर्ज देतो मी, प्रत्येक ग्रामसभेच्या अर्जाला माहिती मला बोलून देणार नाही. तुमच्या अर्थाचा विषय म्हणून नाही. प्रत्येक वेळेस माझ्या अर्ज एक्स्ट्रा मारतो. तुमच्या अर्थाचा विषय नाही, तो विषय सरपंच अधिकाराचा. सरपंच त्याच्यावरती काय नोटीस टाकलेलं नाही, त्याच्यामुळे तो काय विषय झालेला नाही. तुम्ही नंतर सरपंचाने जर तुम्ही नंतर ऐकून घ्या. की ऐनवेळचे विषय नाही तर ग्रामस्थांनी बोलायचंच नाही. जबाबदार नाही. नाही ग्रामस्थांनी बोलायचंच नाही. ऐनवेळचे विषय आतापर्यंत नाही. आम्ही जी बोललो ते असंच गेलं काय? त्याला काही जबाबदार नाही. ग्रामसभा काय तुम्ही पुस्तकं वाटणार आहे का नाही काय? नाही भाऊसाहेब, ग्रामसभा हो साहेब, प्रत्येक प्रश्नावर आम्ही जी बोललो आतापर्यंत आमची ऊर्जा व्हायला झाला ती अशी हवेत गेली का तुम्ही त्याच्या वाढणार आहे का नाही? काय काय वाढणार आहे तुम्हाला? ऑडिट रिपोर्ट मासिक मिटिंगला घेता नाही आला, हा माझा प्रश्न तिथं मी करणार आहे का? तुमचं उत्तर त्याच्यावर येणार आहे का? प्रोसिडिंगला वाढणार आहे का? तुम्हाला उत्तर देता आलं नाही, तुम्ही प्रत्येक ग्रामस्थांना इथं काय करताय? प्रश्न विचारला की माहितीच्या अधिकाराचा अर्ज दे म्हणताय ग्रामसभेत. आणि हे पण हे लिहा. तुम्ही घेणार आहे का नाही त्याच्यावर? करायचं ते. मी ठरवणार काय करायचं ते द्यायचं का नाही ते पण लिहा. तुम्ही बोलले रेकॉर्डिंग येते की हे काय करायचं काय नाही करायचं ग्रामसभेत कोणाला माहिती द्यायची नाही द्यायची मी ठरवणार. हे इन कॅमेरा आहे ते पण लिहा. मी ते लिहिलं ते बोललो असं. हा रेकॉर्ड आहे, इन कॅमेरा आहे की मी ठरवणार काय करायचं, द्यायचं नाही द्यायची माहिती, काय करायचं, कशी घ्यायची नाही घ्यायची आहे. इन कॅमेरा आहे, नाकारू नका तुम्ही. इन कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्यात येते दिसत नाही. मी टाकू का व्हिडिओ? दिलंच ते ह्याला पण मी टाकतो ग्रुपला. नाही तुम्हीच बोलले, शासनाची कागद मी बोलले की मी नाही ठरवणार नाही, काय मग करायचं. तुमचे अर्ज अपिलात का गेले? अपिलात का गेले? नियम आहे, हात बोलायचा. त्यांनी किती गेलं नाही नाही पण अपिलात जायचं कारण सांगा ना. आम्ही अपिलात जाऊ पण का पहिल्या अर्जाला माहिती का नाही दिली? त्यांचा विषय होतो आपल्याला जायचा. हा, पण कागदपत्र नाही मिळालं नाही पण कागदपत्र मिळाले ते कशाला अपिलात जाते? त्यांचा येतो माहिती अधिकार हा विषय, माहिती अधिकार हा विषय वेगळा आहे. तुम्ही ऐका, हे माहिती ग्रामपंचायतीत जे काय होतं अतिक्रमण झाले ऐका, अतिक्रमण झाली ह्याच्या अतिक्रमण रजिस्टर नोंदी आहेत का ह्याच्या? दाखव राहणार रजिस्टर एवढे अतिक्रमण झाले त्यांची नावं तरी लिहिलेत. सकारादा प्रश्न मांडलाय, ऑडिट रिपोर्ट मासिक मिटिंगला का घेतला नाही? भाऊसाहेबाला उत्तर देता नाही आलं. हा लिहा आणि इतिवृत्तात आणि प्रत्येक ग्रामस्थांना भाऊसाहेबांनी प्रश्न विचारला भाऊसाहेबाला की भाऊसाहेब माहितीचा अधिकार मागतोय. हे 2-3 वेळी घ्या, नाही ते लिहा सगळं. रेकॉर्ड घ्या, सगळं रेकॉर्डवर घ्या. तुम्ही ना प्रोसिडिंग खाली भाऊसाहेब जे रमेशने आता जे प्रश्न विचारलेत ना त्याला माहितीच्या अधिकारामध्ये जरी तुम्ही दिले नसतील तर परत अर्ज घ्या. ऐका, आता ग्रामसभेने अर्ज घ्या. ग्रामसभेत तुमचा ठराव घ्या. वैयक्तिक येऊन नाही, ठरावात घ्या. ठराव जे- हे बघा इतकी चांगली व्यवस्थित ग्रामसभा चाललेली आहे. प्रश्नाची उत्तरं काय देता येतील नाही देता येतील तो भाग वेगळा आहे. आकडे फार मोठे कुठीत आहेत. आता सगळ्याचं पडले हजारात आकडे गेले कुठीत. काय असेल कुणाची चूक भूल काय 2-3 वेळा चुकलेलं आहे. कुठलाही ऑडिटर तुम्हाला रिपोर्ट मागितल्यानंतर लगेच येणार नाही. शासकीय प्रशासनाला माहिती. परंतु त्याची काय मागणी असेल ती या ठिकाणी आता पूर्ण ग्रामसभेत लिहून घ्या. पुढच्या ग्रामसभेपर्यंत त्याची उत्तरं तुम्ही द्या. त्याचं काय चुकलं असेल तो बी तुम्ही चुकीचं सांगा आणि तुमचं काय बरोबर असेल किंवा चुकीचं असेल ते पुढच्या वेळेस तुम्ही सांगा. आणि एकदाच होय. 15 वित्त आयोगामध्ये जे काय खर्च तुम्हाला टाकायचा आहे ऐका भाऊसाहेब सकाराम लिहून घे. बाधेरा वस्तीमध्ये पाण्याचा प्रश्न फार अडचणीचा आहे. त्या ठिकाणी जर पैसे असतील काय नसतील असं नक्कीच नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न प्रशासकीय काळामध्ये सुद्धा पाण्याचा स्वच्छतेचा काय असेल तो पाहून घ्या आणि त्यांना ग्रामसभेने मी ठराव देतोय तुम्हाला. हा तर करायचं ठरलं असेल तर ग्रामसभेत त्यांनी सांगा. तुम्ही काय मी सांगा विषय 2,48,449 रुपये कॅमेऱ्यावर खर्च केलेले आहेत. तारीख आहे 8 मे 2023. किती कॅमेरे? 2,48,000. साधारण 800 ते 3,500 पर्यंत कॅमेरे येतो टॉप क्वालिटीचा. या ठिकाणी किती कॅमेरे आहेत त्याचं एक माहिती द्या. पूर्ण सेट बघू 3-4 कॅमेरे 20,000 बसतात. 2.5 लाख रुपये बिल आहे. बघू माझ्याकडे 11 कॅमेरे आहेत. फक्त 35,000 आहेत. 4 वर्ष झाले चालू आहेत. 11 कॅमेरे 35,000 बसतात. तर 2.5 लाखात अख्खं गाव दाखल. कॅमेरे कुठं दिसत नाही. हे कॅमेऱ्याच्या बिलाचं नक्की काय आणि याची बिलं पण पेड केलेली आहेत. हे 2.5 लाखाचे कॅमेरे कुठे आहेत एकदा ग्रामसभेला सांगा. आपल्या हायस्कूलची बिकट अवस्था शिक्षणाच्या बाबतीत तर सगळ्यांनी जर लक्ष घातलं तर बरं होईल. इयत्ता 5वी ते 10वी 6 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गातून जर 2 पालक समितीत घेतले तर प्रत्येक वर्गातल्या 2 पालक आहेत 10वी पर्यंत 5वी ते 10वी त्याच्यात सरपंच उपसरपंच सदस्य समिती ठेवा. आणि दुसरी गोष्ट आपल्या जे 2 वर्गातून पालक येणार आहे प्रत्येक वर्गातून तर त्यांना विचारणा झाली पाहिजे मुलांना घरी गेल्यावर त्या कोणते तास नाही झाले. उद्या लगेच प्राध्यापकांना किंवा मुख्याध्यापकांना विचारणा झाली पाहिजे हे तास का नाही झाले.
तर असं काय करता येईल का नियोजन, कारण बाहेर पोरं भरपूर चाललेली सर्व ग्रामस्थांचं